बुल्ढाना जिले के शेगांव तालुका में पिछले 20 दिनों से बाल झड़ने की रहस्यमय समस्या ने गांव वालों को चिंतित कर दिया है। स्वास्थ्य विभाग की कई टीमें जांच में जुटी है, लेकिन अब तक कोई सटीक कारण सामने नहीं आया है। मागील पंधरवड्यामध्ये आपल्या शेगांव तालुक्यामध्ये केस गळतीचा एक आजार अचानकच उद्भवला आणि कुठेतरी सकाळी उठल्यानंतर अंघोळ करताना असेल, केस विंचरताना असेल, केस गळू लागले। याचं कारण शोधण्याचा प्रयत्न प्रशासनाने केला। लोक धास्तावले, रुग्णालयाकडे धाव घेऊ लागले। या ठिकाणी जिल्हा प्रशासन खडबडून जागं झालं, राज्य शासन जागं झालं आणि याची नोंद घेतली गेली। आपल्या योगायोगानं आपल्या जिल्ह्याचे खासदार हे काहीतरी आरोग्य राज्यमंत्री केंद्र सरकारमध्ये आहेत। केस गेलेले त्यांना शाळेमध्ये गेलं तर त्यांची चेष्टा त्या ठिकाणी विद्यार्थी करतात। कुठेतरी काही लोकांना सेविंगसाठी तालुक्याच्या ठिकाणी गेलं तर कोणत्या गावचा विचारलं जातं आणि त्याचे केस पाहून त्या ठिकाणी कोणी ब्लेड लावायला धासवत नाही। त्या ठिकाणचं इन्फेक्शन होईल, आमचे दुकानं बंद पडतील अशी साधारण भीती व्यक्त केल्या जाते। या ठिकाणी भाजी बाजारामध्ये सुद्धा किंवा गावामध्ये सुद्धा फिरताना त्यांच्याकडं एका वेगळ्या नजरेनं पाहिलं जातं। म्हणजे कुठेतरी सामाजिक बहिष्कार या मंडळीवर टाकला जातो का असाही प्रश्न या ठिकाणी उद्भवतो। योगायोगानं आज आम्ही त्या ठिकाणी भोंडगाव असेल, कालवड असेल, कठोरा असेल, आमचा माटरगाव असेल, लिंबी असेल, मच्छिंदरखेड असेल, अनेक गावाचा दौरा केला। तर प्रत्येक ठिकाणी ह्याच गोष्टी आम्हाला जाणवल्या। लोक अत्यंत दहशतीखाली आहे, धास्तावलेले आहे, त्यांना धीरही देण्याची गरज आहे। एक दोन ठिकाणी तर लग्नाचे प्रसंग होते, परंतु मुलीच्या पाहण्याच्या कार्यक्रमाला सुद्धा वराकडची मंडळी आली नाही। याचा अर्थ अत्यंत बोलका आहे की लोकांना शंका आहे की बा इथं जर समजा कुठे संबंध आपण केला तर यांच्या टाळूवर केस तरी आहेत का। आणि स्त्रीचं जे सौंदर्याचं लेणं आहे ते म्हणजे केश। आणि जर मुलींना जर असा त्रास भविष्यामध्ये होत असेल, विद्यार्थ्यांना त्रास होत असेल, गावकऱ्यांना त्रास होत असेल तर हे निश्चित निषेधार्ह आहे। म्हणून त्वरित या ठिकाणी कुठलंही शासन असेल, राज्य शासन असेल, त्यांनी माघार घ्यावी। सशर्त आमच्यानं जमत नाही, भारत सरकारनं घ्यावी आणि WHOकडे हा मुद्दा न्यावा असं या ठिकाणी आम्ही आवाहन करण्याकरता आलो आणि अशी मागणीसुद्धा आम्ही या ठिकाणी करत आहोत।